उद्धव ठाकरेंच्या अंधेरीतल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून अमित शहांवर जोरदार निशाणा साधला होता। अमित शहा की झाड की पत्ती अशी टीका ठाकरेंनी केली होती। त्यावर भाजपच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंना बिंडोक आणि दगाबाज त्यांनी म्हटलंय। पाहूया। मराठी माणसाच्या नादी लागू नका। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोणती झाड की पत्ती आहे? अमित भाई की झाड की पत्ती आहे ते मी सांगतो। त्याला त्या झाडाला त्या पत्तीला जमाल गोटा नाव आहे। बिंडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे। औरंगजेबाला महाराष्ट्रानं झुकवलं, अमित शहा की झाड की पत्ती असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा अब्दाली असा उल्लेख केला। त्यानंतर शेलारांपासून ते बावनकुळेंपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष ठाकरेंवर तुटून पडले। शेलारांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हटलं, तर बावनकुळेंनी बिंडोक अशी टीका केली। मध्ये अब्दाली येऊन गेले अमित शहा आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे। ठीक आहे अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल। मराठी माणसाच्या नादी लागू नका। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोणती झाड़ की पत्ती है? जब आप मुंबई में आते हो, महाराष्ट्र में आते हो, तो कई लोगों के पेट में दर्द होता है। काही लोक म्हणाले आम्ही वाघनक काढू, वाघनक हातात घ्यायला वाघाचं काळीज लागतं, ते आता अमित भाईंच्याकडे आहे। काल म्हणाले अमित भाई की झाड की पत्ती है ते मी सांगतो। त्याला त्या झाडाला त्या पत्तीला जमाल गोटा नाव आहे आणि म्हणून भल्या भल्यांना बरेचसे आजार बरे करणारे, ऑपरेशन करणारे अमित भाई, आज मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आधुनिक महाराष्ट्रातला दगाबाज नेता म्हणून जर कोणाचं नाव समोर येईल तर ते उद्धव ठाकरे यांचे। कारण 2019ला एकत्र लढून स्वार्थासाठी दगाबाजी केली आणि म्हणून अशा दगाबाज नेतृत्वाला मुंबई महापालिकेतल्या कमिशनवर चालणाऱ्या या उद्धवजीच्या नेतृत्वाला मुंबईतील जनता मूठ माती देईल। बिंडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे। जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये। 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही। जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती। मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाहीये। अमित शहांसोबत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला। गद्दारांच्या वारामुळे उद्धव ठाकरे संपणार नाही, पण महापालिकेच्या निवडणुका झाल्या की अमित शहा शिंदेंचीच विल्हेवाट लावणार अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली। जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे। तेच मी सांगतोय की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्ष प्रमुख आहे। गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही, गद्दारांना गाडूनच मी संपेन। जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे। एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या, मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा। अरे शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहेत, त्याची थोडीशी जनाची नाही मला जी ठेवायला पाहिजे वास्तव घ्या माणसाने। आणि फक्त शिवसैनिकांना खुश करण्यासाठी बेफाम वक्तव्य करायचं, आम्ही याला गाडून टाकू। तुम्हालाच गाडले ना लोकांनी, जनतेनं, महाराष्ट्राच्या जनतेनं तुमचा सुकडा साफ करून टाकला। तुम्ही काय आता इतरांना गाडणार आणि अमित शहाना गाडणार का? तुम्ही औरंगजेबाला गाडणार का? तुम्ही कोण होतात हो? तुम्हाला गाडला लोकांनी। तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली केलीत, तेव्हा एकनाथ शिंदेला गाडायला उद्धवजी तुम्हाला आणखी 100 जन्म घ्यायला लागतील, 100 जन्म घ्यायला।
उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंवर हल्लाबोल करतानाच महापालिका निवडणुकीत स्वबळाचेही संकेत दिले। त्यावर काँग्रेसकडून नाना पटोलेंनीही उद्धव ठाकरेंना ग्रीन सिग्नल दिला। उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत असल्याचं पटोले म्हणाले, तर पवारांनीही ठाकरेंची स्वबळाची इच्छा असल्याचं म्हटलंय। येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत। मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले। सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा। ताकद आहे। अमित शहाना जागा दाखवणार आहात, ठीक आहे। आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। लोकांसाठी सांगितलं त्यांची इच्छा आहे तशी। आमच्या लोकांना असं वाटतं की सामंजस्याने हा प्रश्न सुटावा। सेनेचे सर्व आहेत उद्धव साहेब, आणि ते सांगत असतील तर त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं। राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना। त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता। त्यांनी बोललेले आहे, त्याच्यामुळे त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करायचं असतं। एकटं लढणारे म्हणणाऱ्या उद्धवजींबरोबर त्यांचे आमदार सोडून गेले, नगरसेवक सोडून गेले। मग एकटं लढणार म्हणजे काय? तर शोले मधल्या असरानीची जी अवस्था आहे, आधे उधर बचे हुए पीछे, आणि मागे बघितलं तर एकटे, असं उद्धव ठाकरे एकटेच राहणार आहेत। आणि शोलेतल्या असरानीची जी स्थिती ती उद्धव ठाकरेंची होणार आहे। येत्या 3 महिन्यात महापालिकांच्या निवडणुकीची शक्यता आहे। त्यात मुंबईत उद्धव ठाकरेंची मोठी कसोटी आहे। विधानसभेत महाविकास आघाडीचा फायदा न झाल्यानं ठाकरे महापालिकांमध्ये एकट्याने लढण्याच्या विचारात आहेत। अर्थात फायदा तोटा महापालिकांच्या निकालानंतरच दिसेल। निवृत्ती बाबरसह विनायक डावरो, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।